राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। हो, लाडक्या बहिणींनो बघा, ज्या ज्या बहिणींनी ई-केवायसी केली, ज्या ज्या बहिणींनी ई-केवायसी केली त्यांच्यासाठी मोठी खुशखबर। हो, ज्या बहिणींनी ई-केवायसी केली, तुम्ही केली का? ई-केवायसी केली का बहिणींनो? ई-केवायसी सर्वांना करावीच लागणार आहे। तुम्ही केली का? करून घ्या। जरी ई-केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता जो आहे तो बंद पण होऊ शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो बहिणींनो, असे निर्देश आहेत। त्यामुळे ई-केवायसी सर्वांना करावीच लागणार आहे। आणि ज्यांनी ज्यांनी ई-केवायसी केली, सप्टेंबर हप्ता सोबत लाडक्या बहिणींना हे बघा 1,15,000 रुपये। हो, 1,15,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण तुम्हाला मी सांगतो पुढे। परंतु ई-केवायसी ज्या बहिणींची झाली त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणे सुरू झाले। हो, भरपूर जिल्ह्यात पैसे आले। तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, चला बघा आता माहिती। हे बघा, ई-केवायसी सर्वांना करणे कंपल्सरी आहे। ज्यांनी ज्यांनी ई-केवायसी केली त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे। निधीला मंजुरी मिळाली, निधी गेला डीबीटीवरती, डीबीटीवरून ज्या ज्या बहिणींची ई-केवायसी झाली त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये थेट 1,15,000 रुपये संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे। ही अपडेट पण लाडक्या बहिणींनो बघा। आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी एवढा जबरदस्त व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट, ई-केवायसी करण्यास सर्वांना सांगितलेलं आहे। आता बघा, तर ओरिजिनल जी वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ई-केवायसी कंप्लीट करायची आहे। ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळपास 12 नंतर ट्राय करा। केवायसीसाठी 12 नंतर ट्राय करा। आणि वेबसाईट जरी तुम्हाला भेटत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल मी। त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। ती ई-केवायसी कशी करायची, आधार नंबर टाकून ती होऊन जाते सोबत। तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं कसं करायची। आता बघा बहिणींनो, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला काय सांगतो। हे बघा की ज्यांनी ई-केवायसी कंप्लीट केली नाही त्यांनी 12 नंतर ट्राय करा केवायसीसाठी। बघा, आता मी 12 नंतर ट्राय केलं होतं केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रूफ दाखवतो। हे बघा लाडक्या बहिणींनो, मी ही केवायसी केव्हा केलेली आहे, रात्री केली मी ही केवायसी आणि केवायसी कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुली झाली, ते पण दाखवतो तुम्हाला। बघा, हे बघा, तर असा ऑप्शन तुम्हाला येईल केवायसी सक्सेसफुली झालेली आहे। हे बघा, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला ऑप्शन येईल, म्हणजे सक्सेस येईल, तेव्हा तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असते। बघा, आता टाईम तुम्हाला दाखवतो मी केव्हा केलेला आहे ई-केवायसी। बघा, तुम्हाला टाईम दाखवतो। हे बघा, रात्रीच्या वेळी मी ही ई-केवायसी केलेली आहे। हे बघा, टाईम तुम्हाला दाखवतो, 1:07 मी ही केवायसी केली होती रात्री। ई-केवायसी लाडकी बहीण योजनेची ही ई-केवायसी मी 1:07 केली होती। बघू शकता तुम्ही, तर टायमिंग पण मी तुम्हाला दाखवत आहे। तेव्हा ही केवायसी सक्सेसफुली कंप्लीट झाली होती। कारण तुम्ही दिवसा जर ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर OTP जात नाही आणि खूप वेबसाईटवरती लोड असल्या कारणाने केवायसी पूर्ण होत नाही आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्राय करा, केवायसी तुमची होऊन जाणार आहे। ओके, आता बघा महत्त्वाची अपडेट, अत्यंत मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी बघा। तर लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी रात्री 12 नंतर तुम्ही करा, 100% केवायसी होऊन जाते, 100% केवायसी होऊन जाते। एखाद्या वेळेस मी अजून काही बहिणींची केवायसी करून तुम्हाला दाखवणार आहे आणि लाईव्ह मी रात्री 12 किंवा 1 वाजेला केवायसी करताना डायरेक्टली स्पेशली व्हिडिओ बनवेल आणि त्यानुसार तुम्हाला केवायसी कशी करायची ते पण तुम्हाला दाखवून देईल। कारण आता ही जी केवायसी केली मी मोबाईलवरून केली आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतले होते, त्यामुळे तुम्हाला प्रूफ दाखवायला पाहिजे, त्यामुळे ही स्क्रीनशॉट मी काढून घेतले होते। 12 नंतर ट्राय करा, 100% केवायसी होऊन जाते। आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण अपडेट बघणारच आहोत, परंतु आता
महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आपण बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आता इथे बघणार आहोत। तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। आता जे अपडेट मी तुम्हाला सांगतो ते अपडेट नीटपणे समजून घ्या। हे बघा, रोज काही ना काही अपडेट राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे। आता जे अपडेट मी तुम्हाला सांगतो ते नीटपणे बघा। माझी विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला आताच लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, खरी माहिती, सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट मी सांगत आहे। आपला व्हिडिओ थोडा लांब असतो, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु सर्व अपडेट मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो। बघा, आता सप्टेंबरचे 1500 रुपये संदर्भात अपडेट। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट समजून घेणार आहोत। हे बघा, लाडकी बहीण योजना आता ई-KYCच्या जाळ्यात अडकली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला। निवडणुकीचा काळ असल्याने सरकारने त्यावेळी योग्य पडताळणी केली नाही, त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला। आता त्यामुळे आता सरकार पुन्हा पडताळणी करत आहे, ई-KYC करत आहे। म्हणजे जे पण सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळता कामा नये यासाठी ही प्रोसेस आहे। आणि तिथे ऑप्शन पण आलेला आहे की सरकारी कर्मचारी आहात का ते, तिथे होय तुम्हाला टाईप करायचं। बरं, जेव्हा तुम्ही KYC कराल ना, पहिला ऑप्शन होय टाईप करा, दुसरा ऑप्शन पण होय टाईप करा, त्यानंतर जात प्रवर्ग टाका आणि तिथे टिक मार्क्स असेल ते तिथे टिक मार्क करा आणि ओके करा, लगेच सबमिट होऊन जाते। काहीच नाही, एकदम 2 मिनिटात होऊन जाते। फक्त आता सध्या दिवसाला लोड आहे वेबसाईटवरती, त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्हाला सांगितलंच मी 12 नंतर ट्राय करा, 100% KYC होऊन जाईल। पुढे बघा, मात्र आता आर्थिक जड जाणवल्याने ई-KYC केल्यानंतर 1500 रुपये महिना मिळणार आहे। बघा, स्पष्ट अपडेट येत आहे रोज या संदर्भात ना बहिणींनो, रोज अपडेट येत आहे की ई-KYC केल्यानंतरच तुम्हाला 1500 रुपयाचा महिना मिळणार आहे। त्यामुळे KYC करणं केवढं गरजेचं आहे ते आपल्याला समजत आहे। ते 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला दर महिन्याला पाहिजे असेल तर बहिणींनो KYC करावीच लागणार आहे। राज्यातील सर्व महिलांना KYC करावीच लागणार आहे। पुढे बघा, मात्र ई-KYCसाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। 2 महिने तुम्हाला मुदत दिलेली आहे। त्यानंतर दरवर्षी मग तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। त्यासाठी तारीख असणार आहे दरवर्षी 1 जून ते 31 जुलै अशी तारीख असणार आहे। परंतु आता KYC जी सुरू झालेली आहे, आता 2 महिन्यापर्यंत तुम्ही KYC करू शकता। त्यामुळे पटापट KYC करून घ्या आता लवकर। 2 महिने KYC करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर मग दरवर्षी तुमची 1 जून ते 31 जुलै या दरम्यान KYC तुम्हाला दरवर्षी पण करावी लागणार आहे। पुढे बघा, तर 2 महिन्याची मुदत तुम्हाला देण्यात आली आहे। त्यामुळे तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत का? दिवाळीच्या हप्त्याचं काय होणार असा प्रश्न राज्यातील महिलांना पडला आहे। सर्वांना हाच प्रश्न पडला होता। चला, त्याबद्दल पण अपडेट आलेला आहे। टेन्शन घेऊ नका, सर्वांना पैसे मिळतील, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही। बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 8000 आहे। त्यामुळे सरकारचे अंदाजे 15 कोटी रुपये गेले आहेत। आता ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या पगारातून टप्प्याटप्प्याने ही रक्कम सरकारी खात्यात वळवली जाणार आहे। बघा, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला आहे, पैसे घेतलेले आहेत, तर त्यांच्या पगारातून आता टप्प्याटप्प्याने जी रक्कम आहे ती सरकारी खात्यात वळवली जाणार आहे। बघा, केवढा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि पहिलेपासूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर योजनेचा लाभ तुम्ही घेऊ नका, बंद करा, कारण पुढे प्रॉब्लेम येईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं। बघा, आता तुमच्या पगारातून टप्प्याटप्प्याने सरकार तुमची जी काही रक्कम आहे, जेवढे पण पैसे तुम्ही घेतले असतील लाडकी बहीण योजनेसाठी, त्याचा सरकारी खात्यात वळवली जाणार आहे अशी अपडेट इथे तुमच्यासमोर आहे। मी काही माझ्या मनाने सांगत नाही, हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे। ओके, बघा पुढे महत्त्वाची माहिती आता। तर बघा, लाडक्या बहिणींना आता महत्त्वाची माहिती पुढे। हे बघा, ई-KYC का आवश्यक आहे? आता ई-KYC का आवश्यक आहे बघा, त्याबद्दल पण उत्तर सांगतो तुम्हाला।
योजनेअंतर्गत लाभ मिळत राहण्यासाठी ई-KYC अनिवार्य आहे. सरकारने सूचना जारी केल्यापासून अंदाजे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत. सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. दरवर्षी जूनपासून ई-KYC अपडेट करणे अनिवार्य असेल. फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांना रोखणे आणि योग्य पात्र महिलांपर्यंत निधी पोहोचेल याची खात्री करणे हा सरकारचा हेतू आहे. सर्व लाभार्थ्यांनी 2 महिन्याच्या आत ई-KYC जी आहे ती करणे आवश्यक आहे, अन्यथा पात्र ठरवले जाणार नाही. आलं लक्षात? हे बघा, आता तुम्ही 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत याची मुदत आहे, अंतिम मुदत. या तारखेपर्यंत सर्वांनी ई-KYC करून घ्या. आलं लक्षात? 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून घ्या. आणि चांगल्यासाठीच आहे ई-KYC ही, म्हणजे योग्य महिलांपर्यंत लाभ पोहोचायला पाहिजे असं या KYCसाठी सांगितलं जात आहे. ठीक आहे, चला आता तुम्हाला सांगतो मी, ज्या ज्या बहिणींची ई-KYC झालेली आहे त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांची झाली नसेल त्यांनी तसं नाही टाईप करा, ज्यांची झाली त्यांनी कमेंट करून हो टाईप करा. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सर्वजण ज्यांची KYC झाली ते सर्वजण 1500 रुपयाची वाट बघत आहेत. सप्टेंबर हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत ना, तर हे सप्टेंबरचे 1500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. आता पुढील काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. दसऱ्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात बहिणींनो आता, कारण सणासुदीनिमित्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात. त्यामुळे दसऱ्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील शक्यता आहे. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, जास्त काही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. दसऱ्यानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये शासन पाठवेल असा एक अंदाज आहे. बघू आता, अधिकृत तर काही माहिती आलेली नाही, परंतु एक अंदाजित माहिती आलेली आहे की दसऱ्यानिमित्त लाडक्या बहिणींना 1500 रुपये येऊ शकतात. ओके, ठीक आहे. ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली होती. ई-KYC संदर्भात मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. चला आता बघूया आपण आजच्या महत्त्वाच्या टॉप ताज्या बातम्या आणि 1,15,000 रुपये संदर्भात अपडेट. चला आता आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींनो आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. हे बघा, बातमी नंबर 1 आहे, नवरात्रीत सोन्या चांदीला पुन्हा झडाडी. सराफा बाजारात मौल्यवान धातूची चमक वाढली. चेक करा आजचे दर. हे बघा, अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर 100% टॅरिफ किंवा आयात शुल्क लादण्याच्या घोषणेदरम्यान डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती घसरल्याने स्थानिक बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किमतीत थोडीशी सुस्ती दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या किमती किंचित घसरणीसह ट्रेंड करत होत्या, पण काही तासात सोन्याचा वायदा पुन्हा एकदा जो आहे वधारला आहे. तर सोन्या चांदीचा आजचा भाव काय, चला त्याबद्दल समजून घेऊया. सलग 2 दिवसाच्या घसरणीनंतर आज म्हणजे मागच्या वेळीची ही अपडेट आहे, शुक्रवारची अपडेट आलेली आहे. बघा, शुक्रवारी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ दिसून येत आहे, पण ही वाढ लक्षणीय नाही, तर दरम्यान चांदीची चालही मंदावली आहे. सराफा बाजारातील सोन्याचे दर शुक्रवारी स्थिर राहिले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 1,14,800 रुपये होता. बघा, म्हणजे 1,15,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला अपडेट सांगत होतो लाडक्या बहिणींनो, तर ही अपडेट आहे. तर सोन्याची किंमत बघा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 1,15,000 रुपयेपर्यंत गेलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता दिवसेंदिवस सोन्याचा भाव भरपूर वाढत आहे. तर 1,15,000 रुपये संदर्भात ही अपडेट होती बहिणींनो. समजली तुम्हाला ही अपडेट? पुढे बघा, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,05,300 रुपये असून चांदीचा भाव प्रति किलो 1,43,000 रुपये होता. नवरात्रीच्या दिवसात सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून तिसऱ्या नवरात्रीनंतर चौथ्या नवरात्रीला सोन्याचे भाव कमी झाले असले तरी आज 5व्या नवरात्रीला ते वाढले आहेत. परिणामी सोन्याचा भाव पुन्हा एकदा 1,14,000 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीमध्ये प्रति किलो 109 रुपयांची घसरण झाली आहे. किंचित घसरण पण होत आहे 100-200 रुपयाची, परंतु
भाव जास्त वाढत आहेत सोन्याचे दिवसेंदिवस. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत अमेरिकन आर्थिक आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबद्दल शंका निर्माण झाल्यानंतर सोन्याच्या किमती घसरल्या जाईल, ज्यामुळे डॉलर मजबूत झाला. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या किमती 1.6% वाढल्या आहेत. पण स्पॉट गोल्डच्या किमती 0.2% घसरून डॉलर 3741.21 प्रति औंसवर कमी झाले आहेत. अमेरिकन डिसेंबर सोन्याचा वायदा डॉलर 3771.30 वर कायम असून स्पॉट चांदीची किंमत 0.6% घसरून $44.96 प्रति औंस झाले आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक 3 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी डॉलरच्या किमतीने सोने महागले. ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला बातमी नंबर 2 बघा आता. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट. 9100 एकर जमिनीचे भूसंपादन होणार. बघा, अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उभारला जाणार आहे जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट. 9100 एकर जमिनीचे भूसंपादन होणार. गेल्या काही वर्षामध्ये अनेक उद्योग राज्याबाहेर स्थलांतरित झालेत. यामुळे सरकारवर जबरदस्त टीका झाली, किंबहुना अजूनही सुरूच आहे. राज्याबाहेर जाणारे बहुतांश उद्योग गुजरात राज्यात स्थलांतरित झाले आहेत. यामुळे सरकारच्या धोरणावर विरोधकांकडून सतत ताशेरे ओढले जात आहेत. मात्र आता महाराष्ट्रातील हे बघा उद्योग क्षेत्रासाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात आता जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे. हा स्टील प्लांट विदर्भात तयार करण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात हे बघा, गडचिरोली जिल्ह्यात GSW ग्रुप जगातील सर्वाधिक मोठा स्टील प्लांट उभारणार आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC गडचिरोली जिल्ह्यात JSW ग्रुपच्या जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटसाठी लवकरच भूसंपादन करणार असल्याचे खात्रीलायक बातमी समोर आली आहे. तर सदर प्राधिकरणाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 9100 एकर जमीन संपादित करण्याची घोषणा आखण्यात आली. हा नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आजवरचा सर्वात मोठा भूसंपादन प्रकल्प ठरणार आहे. ओके, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची होती. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 3. चला बघा बातमी नंबर 3. चला बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. मोठी बातमी समोर आलेली आहे. हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा. शेतकऱ्यांकडे बँकांची 35,000 कोटी थकबाकी. 24.73 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद. काय आहे अपडेट समजून घ्या नीटपणे. राज्यातील शेतकऱ्यांकडे बँकांची 35,477 कोटी थकबाकी असल्याने राज्यातील बँकर्स कमिटीच्या SLBC अहवालातून समोर आले आहे. थकबाकी न भरल्याने 24,73,566 शेतकऱ्यांसाठी बँकाचे दरवाजे बंद झाले आहेत. यंदा अतिवृष्टीत राज्यातील 69 लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिके वाया गेली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागवली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जालना, नांदेड, परभणी, पुणे व यवतमाळ या 10 जिल्ह्यांमधील सरासरी 1 लाख ते 2 लाख शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 2.25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 3,976 कोटी रुपये थकल्याचे राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या माहितीवरून समोर आले आहे.
पुढे बघा, दुसरीकडे 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खाजगी सावकारांच्या 1.5 ते 2,000 कोटी रुपयाचा बोजा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, दुसरीकडे बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा, यातून अडचणीत सापडलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडे राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे. तर बघा, थकबाकीच्या जोखड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरही हा विषय होताच. आता कर्जमाफी संदर्भातील समिती त्यावर अभ्यास करून ऑक्टोबर अखेर सरकारला अहवाल सादर करणार आहेत. हे बघा, अहवाल सादर करणार आहेत. पुढे बघा, ऑक्टोबर अखेर सरकारला अहवाल सादर करणार आहे. 22 जिल्ह्यात कमी थकबाकी. बघा, आता कमी थकबाकी कुठे आहे? 22 जिल्ह्यात. बघा, राज्यातील 36 पैकी सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, जालना, मुंबई, नागपूर, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल 30,000 कोटीची थकबाकी आहे. उर्वरित 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे शेतकर्जाची अवघी 3,500 कोटीची थकबाकी असल्याचेही SLBCच्या अहवालात नमूद आहे. ओके, चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, बातमी नंबर 4. चला, आता बातमी नंबर 4 बघा, चिंता वाढवणारी बातमी आहे. हे बघा, उद्यापासून 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार, परतीचा पाऊस लांबणार. बघा, अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. आता तोंडाशी आलेली पिके वाहून गेली, घरांचे नुकसान झाले आणि जनावरेसुद्धा वाहून गेले आहेत. असे असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुढील 3 दिवसात राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तर दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढणार. बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा जो काही पट्टा आहे तो निर्माण झाला आहे अशी माहिती मिळत आहे आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर तारीख बघा 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. जवळपास बघा 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून येत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही आहे अशी माहिती समोर आली आहे. चला, ही बातमी नंबर 4 अत्यंत महत्त्वाची पावसासंदर्भात बातमी होती. ती बातमी तुम्हाला संपूर्ण सांगितली. आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अत्यंत टॉप बातम्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. आता एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आता 2 मिनटं बघा, फक्त अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला, फक्त आता 2 मिनटं बघा तुम्ही फक्त व्हिडिओ. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आपण बघा पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी बघितली. हे बघा, तर मुसळधार पाऊस बरसणार याबद्दल उद्यापासून ते तीन दिवस अजून पाऊस असणार आहे याबद्दल आपण बातमी समजून घेतली. तसेच आपण बघा मोठी बातमी बघितली, हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांकडे बँकांचे 35,000 कोटी थकबाकी याबद्दल पण आपण बातमी समजून घेतली नीटपणे. तसेच आपण बघितलं महाराष्ट्रातील या जिल्ह्यात उभारला जाणार राज्यातील सर्वात मोठा स्टील प्लांट
9100 एकर जमिनीचे भूसंपादन होणार याबद्दल पण आपण बातमी समजून घेतली। तसेच आपण बातमी बघितली नवरात्रीत सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सराफा बाजारात मौल्यवान धातूची चमक वाढली आणि आजचे दर काय त्याबद्दल पण आपण बातमी बघितली। आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना याबद्दल पण आपण माहिती बघितली आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला 1500 रुपये संदर्भात मी अपडेट दिली आणि ई-के-वाय-सी संदर्भात पण मी तुम्हाला माहिती सांगितली। सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितली आणि सर्व माहिती तुम्ही बघितली असेल। ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे सर्व माझ्या माता बहिणींचा भावांसो ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांचं सर्वांचं हात जोडून धन्यवाद। असेच आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, तुम्हाला कामाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि रोज आपल्या चॅनलवर 25-26 मिनिटाचा एक व्हिडिओ येतो ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगून टाकतो मी, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही। ठीक आहे, चला बहिणींनो, पटापट या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये।